नमस्कार बालमित्रांनो, विजन क्लबमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. माझं नाव आहे सूरज कदम. आता पुढचे एक 8 ते 9 शनिवार आपण ना दर शनिवारी खूप गमतीशीर असे विज्ञानाचे प्रयोग करणार आहे. तुम्ही विज्ञानाचे फाउंडेशन गोष्टी तुमचे पक्क्या करणार आहोत. आपण त्याची माहिती भेटवणार आहे. तर बघा, आज जो शनिवार आहे, आजच्या शनिवारी आपण काय करणार आहे? आजचा शनिवार आपण सूर्यमालेबद्दल माहिती मिळवणार आहे. तर बघा, सूर्यमाला तर तुम्ही पहिलं पण 4थी 5वी मध्ये ऐकलेले आहेत, शिकलेले आहेत, सरांनी शिकवलेलं आहे किंवा पुस्तकामध्ये पण वाचलेलं आहे. तर मग आपण काय करणार आहे, आज त्या तत्पूर्वी एक व्हिडिओ पाहणार आहे. त्या व्हिडिओचं नाव काय आहे? माणसापासून ते विश्वापर्यंतची एक प्रवास. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक थोडंसं त्याच्याकडे लक्ष द्यायचं की हा प्रवास काय आहे, तो कसा होतोय, याच्याकडे थोडीशी लक्ष द्यायचं. ठीक आहे. तर आपण काय करूयात, बघूयात आता एक व्हिडिओ जो की तुम्हाला दाखवेल की एक माणूस, आणि तो माणूस कुठे राहतो, या विश्वामध्ये कुठे राहतो, त्याची जागा या विश्वामध्ये कुठे आहे. चला बघूयात. तर बघा, आपण या व्हिडिओमध्ये काय बघितलं, तुम्ही बघितलं की एक जी बाई होती, महिला होती, तिच्या डोळ्यापासून तो प्रवास चालू झाला. आता तो पुढे वाढत वाढत एका गावाला, तर गाव आपल्याला दिसलं. त्या गावाच्या पुढे काय दिसलं की तिथे काय दिसलं आपल्याला, गाव एका देशाच्या नकाशापर्यंत आलं आणि नंतर पृथ्वीच्या नकाशापर्यंत, पृथ्वीच्या प्लॅनेटपर्यंत तो आलाय. तर आपल्याला काय करायचंय की बघायचंय, बघा तुम्हाला कोणी विचारलं की राहता कुठं तुम्ही, तर तुम्ही काय सांगता पहिलं नॉर्मली की माझं गाव अमुक तमुक आहे. समजा मी कळमनुरीचा आहे, तर मी काय सांगणार, मी कळमनुरीचा आहे. तर कळमनुरी हे माझं गाव झालं. त्याच्यानंतर तुम्ही काय सांगता की अरे बाबा ठीक आहे, कळमनुरीत तर राहता, बरोबर आहे, पण कळमनुरी आहे कुठं, कळमनुरी आहे कुठं म्हणल्यावर काय म्हणतो मग मी, नाही ना, मी कळमनुरी ना आमची हिंगोली जिल्हा जो आहे तिथं कळमनुरी हे गाव आहे. मग ती कळमनुरी गाव हिंगोली जिल्ह्यात आहे. मग कोणीतरी विचारलं हिंगोली कुठे हो, हिंगोली कुठे, महाराष्ट्र हा राज्य आहे जे आहे त्याच्यामध्ये आहे. महाराष्ट्र कुठे, भारतात आहे, भारत. मग भारत कुठे आहे, तर भारत हा एका पृथ्वीवर आहे. असं करत करत आपल्याला कुठपर्यंत जायचं बघा. आपण नेहमी हे विचार करतो की मी इथलचा, अमुक तमुक इथलचा आहे, पण बघा ही पृथ्वी किती मोठी आहे, विश्व किती मोठं आहे. इथून चालू होतं, आपण कळमनुरीपासून चालू आलो हिंगोली, हिंगोलीपासून महाराष्ट्र, महाराष्ट्रापासून भारत, भारतापासून कुठं आलं, पृथ्वी. पृथ्वी मी विचारलं तुम्हाला, समजा मुलांनो की पृथ्वी आहे कुठं, तर तुम्ही काय म्हणणार, सर तिनं एक सूर्यमाला आहे, सूर्यमालेमध्ये पृथ्वी आहे. तर सूर्यमालेमध्ये पृथ्वी आहे, सूर्यमाला. सूर्यमालाला मी परत विचारलं तुम्हाला, सूर्यमाला कुठे हो, तर तुम्ही काय म्हणाल, सर ते सूर्यमाला जी आहे ना ही एका आकाशगंगेत असते. आकाशगंगेत असते ना, तर आकाशगंगा ही, आपल्या आकाशगंगेचं नाव काय आहे, आपल्या आकाशगंगेचं नाव आहे मिल्की वे. मिल्की वे किंवा मिल्की वे हे आपल्या आकाशगंगेचं नाव आहे. ओके. तर मिल्की वे ही आपली आकाशगंगा आहे. अशा आकाशगंगा, मग तुम्ही विचाराल मी दुसरा कोणीकडचं तरी एलियन असेल तर म्हणाल तुमची आकाशगंगा आहे तरी कुठे आहे, कोणतं आकाशगंगा आहे त्याची, तर अशी मिल्की वे आकाशगंगा आहे. मिल्की वेच्या वरती पुढे काय, अजून आकाशगंगेच्या पुढे, तर अशा हजारो मिल्की वे किंवा हजारो आकाशगंगा जेव्हा येतात त्याला क्लस्टर असं म्हणतात. आणि मग तसे करोडो अब्जो क्लस्टर जेव्हा सोबत येतात तेव्हा त्याला काय म्हणतात, त्याला विश्व म्हणतात. विश्वाचं एक जाळं तयार होतं. तर हा आपण अशा एवढ्या मोठ्या ह्याच्यातले एक छोट्याशा मिल्की वे मधल्या, एका छोट्याशा सोलार सिस्टीम मधल्या, सूर्यमालेमधल्या एका छोट्याशा पृथ्वी ग्रहावरच्या एका देशातल्या, एका राज्यातल्या, एका जिल्ह्यातल्या गावामध्ये आपण राहतो. बघा किती याच्यातनं, किती छोट्या याच्यातला प्रवास आहे आपला. ठीक आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं, या सूर्यमालेबद्दल आपल्याला आता
थोडीशी माहिती पडून घ्यायची आहे. तर आपल्या जी गॅलेक्सी आहे, आपली जी आकाशगंगा आहे, त्याचं नाव काय आहे? मिल्की वे. मिल्की वे हे आपल्या आकाशगंगेचं नाव आहे. बघा, ती मिल्की वे असे दिसते. याचे असे जे फाटे असतात, ते फाटे तुम्हाला इथं दिसायला हरकत नाही. बघा, हे असे स्पायरल म्हणजे भोवरा जसा असतो ना, त्या भोवऱ्याच्या आकाराची मिल्की वे ही असते. ठीक आहे. आणि त्याच्यातला एका जो हात आहे किंवा त्याचा भोवऱ्याचा जो एक भाग आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी इथं आपली सूर्यमाला आहे. म्हणजे याच्यात किती आहेत? हजारो अब्जो सूर्यमाला किंवा सूर्य या मिल्की वे मध्ये, आकाशगंगेमध्ये असतात. तर याचा व्यास काय? आता तुम्हाला व्यास काय, तर या टोकापासून ते या टोकापर्यंत जाण्यासाठी जो हे जे अंतर आहे त्याला आपण व्यास म्हणतो. नॉर्मली आपण किलोमीटर, माईल याच्यामध्ये मोजतो, पण याच्यात कुठं काय लिहिलंय? 1,00,000 प्रकाश वर्ष. म्हणजे प्रकाश वर्ष म्हणजे काय? एक प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशा एवढी जर तुम्ही गती घेतली, तर एका वर्षात तुम्ही जेवढं लांब जाल तेवढ्या अंतराला काय म्हणतात? एक प्रकाश वर्ष म्हणतात. तुम्हाला सांगू का, प्रकाशाच्या वेगाने तुम्ही गेलं फास्ट एवढ्या जोरात, तर पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यासाठी किती वेळ लागेल माहिती आहे का तुम्हाला? 7.5 प्रदक्षिणा तुम्ही एका सेकंदात घालू शकता. 7.5 प्रदक्षिणा पृथ्वीच्या एका सेकंदात घालू शकता प्रकाशाच्या वेगानं. अशा वेगानं तुम्हाला किती वर्ष चालायचंय? 1,00,000 वर्ष जेव्हा चालले, तेव्हा मग ही या टोकाचं त्या टोकाला, मिल्की वेच्या या टोकाच्या त्या टोकाला माणूस जाऊ शकतं. इतका हा मोठा प्रवास आहे आणि एवढी मोठी ही मिल्की वे आकाशगंगा आपली आहे. ठीक आहे. तर बघूयात, या मिल्की वे मध्ये आपलं सूर्यमाला आहे. आपली सूर्यमालेमध्ये सूर्य आहे, म्हणजे सूर्य जो आहे तो सगळ्यात सेंटरला मध्यभागी. सूर्यमाला म्हणजे सूर्य हा मध्यभागी आहे आणि त्याच्या भोवती जे आहेत ते वेगवेगळे जे आपले प्लॅनेट आहेत, त्याच्या भोवती आपले ग्रह आहेत. तर आपल्याला काय करायचं की ग्रहांची माहिती करून घ्यायची. आपल्या सूर्यमालेत किती ग्रह आहेत? तर आपल्या सूर्यमालेत 8 ग्रह आहेत. किती? 8. पाठ करून ठेवायचं. किती ग्रह आहेत? 8 ग्रह. 8 प्लॅनेट्स म्हणजे काय? ग्रह आहेत. बरोबर आहे. तर पहिलं बघूया. हा बघा, सूर्याच्या पासून जो क्रम चालू होतो, सूर्याचा पहिला सगळ्यात सूर्याच्या जवळचा ग्रह कोणता? मर्क्युरी. याला आपण बुध ग्रह असं पण म्हणतो. दुसरा कोणता? व्हीनस, ज्याला शुक्र ग्रह असं पण म्हणतात मराठीमध्ये. हा कोणता आहे? अर्थ. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीला अर्थ म्हणतात. मार्स कोणता आहे? मार्स म्हणजे मंगळ ग्रह. हा आहे ज्युपिटर. ज्युपिटरला आपण मराठीत काय म्हणतो? मराठीत आपण म्हणतो गुरु. बरोबर. पण याला हिंदीमध्ये पण एक नाव आहे, तो म्हणजे बृहस्पती. ठीक आहे. आणि सॅटर्न म्हणजे काय? शनी. आणि युरेनस आणि नेपच्यून. युरेनस आणि नेपच्यूनला मराठीत काय कोणताही शब्द नाही, त्याला युरेनस आणि नेपच्यून असंच म्हणतात. बरोबर. तर आपल्या सूर्यमालेत किती ग्रह आहेत? 8 ग्रह आहेत. लिहून घ्यायचं, आठवणीत ठेवायचं आपल्या. तर काय होणार, याच्या पुढे आपण थोडासा त्यांचा अभ्यास करूयात. ठीक आहे. तर या 8 ग्रहांना 2 विभागामध्ये आपण हे करतो, डिवाइड करतो. ठीक आहे. एक आहे पहिल्या 4 ग्रहांचा आणि दुसरा आहे दुसऱ्या 4 ग्रहांचा. पहिल्या 4 ग्रहांना काय म्हणतात? टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स. म्हणजे काय? असे ग्रह ज्यांचा पृष्ठभाग म्हणजे हे खडकाळ ग्रह आहेत. यांच्यावर तुम्ही जाल तर तिथं जमिनी आढळते, तिथं तुम्ही जाऊ शकता. समजा यान घेऊन तुम्ही या 4 ग्रहांवर गेलं तर तिथं जमीन आहे, त्या जमिनीवर तुम्ही यान उतरू शकता, तिथं चालू शकता, तिथं सगळ्या काही संशोधन वगैरे करून येऊ शकता. पण दुसरे जे 4 ग्रह आहेत, हे जे 4 ग्रह आहेत, हे एकतर हवेचे ग्रह आहेत. म्हणजे हवा म्हणजे ढग कसं असतं, ढगात गेलं तर तुम्ही दुसऱ्या बाजूने निघून जाता, तसे
हे ग्रह आहेत, वायूचे ग्रह बनलेले आहेत, किंवा मग एखाद्या द्रव पदार्थाचे, लिक्विडचे असे जी दलदल असते ज्याच्यात पण माणूस बसलं की मग खाली 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 जातं ना, एका उभं राहता येते का त्या गोष्टींवर? नाही. तर तशा प्रकारचे हे बाकीचे ग्रह आहेत. हे अंतर्ग्रह आणि बहिर्ग्रह असं त्याला हे म्हणू शकतो. एक हे त्याला इंग्लिशमध्ये जोवियन ग्रह पण, प्लॅनेट्स असं पण म्हणतात. ठीक आहे. तर 8 ग्रह, त्याचे 2 प्रकार आपण पाहतो. कोणते कोणते? टेरेस्ट्रियल म्हणजे ज्यांचे खडकाळ ग्रह आहेत, आणि एक बाह्य ग्रह म्हणजे जोवियन ग्रह, जे खडकाळ नाही आहेत, दुसऱ्या बाजूला सूर्यमालेच्या आढळतात. ठीक आहे. आता आपण बघूयात एका नाही, आपण बघितलं की 8 ग्रह आहेत. 8 ग्रहाची आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर 8 ग्रहाचा सगळ्यात पहिला ग्रह जो आहे तो कोणता आहे? तर मर्क्युरी ग्रह. मर्क्युरी ग्रहाला आपण काय म्हणतो? बुध ग्रह. बुध ग्रह. आणि हा सगळ्यात स्मॉल प्लॅनेट, म्हणजे सगळ्यात छोटा प्लॅनेट आहे बघा. सगळ्यात छोटा, सूर्यातल्या सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात छोटा ग्रह म्हणजे कोणता? बुध ग्रह. ठीक आहे. आता बघा, बुध ग्रह बघा, हा एवढा मोठा जो तुम्हाला सूर्य दिसतोय या चित्रामध्ये, आणि इथं कुठेतरी एवढूसा दिलेला आहे तो हा 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 ठिपका. हा आहे त्या सूर्यासमोर जेव्हा आपण बघल तेव्हा एवढ्या छोट्या ठिपका सारखा दिसणारा हा ग्रह जो आहे तो आहे बुध ग्रह. ठीक आहे. बुध ग्रह सूर्याच्या सर्वात जवळचा आणि सर्वात लहान ग्रह आहे. कोणता आहे? सगळ्यात जवळचा आहे आणि सगळ्यात लहान आहे. ठीक आहे. आणि इथे दिवस खूप गरम आहे आणि रात्र खूप थंड असते बघा. जो बुध ग्रह आहे तो सूर्याच्याकडे जो त्याचा जो भाग असतो बुध ग्रहाचा, तिथं प्रचंड तापमान असतं, जवळपास 400 सेंटीग्रेडच्या पण जास्त तापमान. म्हणजे तिथं जर आपण आपल्यासारखे तर लोक जळूनच जाते. 100 सेंटीग्रेडवर काय होतं? पाण्याचं हवेत रूपांतर होते, वाफ होऊन जाते. तर याचं जर 400 म्हणजे 4पट जास्त वजन तापमान तिथं त्या ग्रहावर आहे. तो खूप गरम आहे दिवसाला, आणि रात्रीला तेवढाच थंड. रात्रीला म्हणजे तुम्ही जर गेले तर 0 डिग्री सेल्सिअसला पाण्याचं काय होतं? बर्फ बनतो. तर याचं 200-300 निगेटिव्ह मध्ये, म्हणजे वजा 200 किंवा 300चं तापमान एवढं थंड असतं की तिथं काही ज्या गोष्टी असतात त्या, म्हणजे स्थायी गोष्टी, त्या पण तिथं बर्फ बनण्याचं होतील एवढ्या थंड तिथलचं तापमान आहे. म्हणजे दोन्ही, दिवसा खूप गरम, रात्री खूप थंड, असा हा बुध ग्रह आहे. तर बुध ग्रहाच्या खड्ड्यांना प्रसिद्ध कलाकार, आता नाव काहीतरी आपल्याला संशोधन करायचं असतं तर आपण चांगले व्यवस्थित नाव आपल्याला तिथल्या खड्ड्यांच्या लक्षात राहावं म्हणून इथलच्या अमेरिकेतल्या भरपूर वेगवेगळ्या कलाकारांचं नाव त्यांना देण्यात आलेलं आहे. बरं, ठीक आहे. इथलचा 1 वर्ष म्हणजे पृथ्वीवरचा 8, म्हणजे हा बघा बुध ग्रह काय करायचं, सगळे ग्रह हे कोणाभोवती फिरतात? सेंटरला कोण आहे? सूर्य. तर सूर्याभोवती सगळे ग्रह फिरतात. तर बुध ग्रह हा किती दिवसात फिरतो बघा? पृथ्वीवर 88 दिवस जेव्हा होतात तेवढ्या वेळामध्ये बुध ग्रह पूर्ण एक जे सूर्याची प्रदक्षिणा घालू शकतो. इतक्या फास्ट जोरात जातो, म्हणजे इतक्या जवळ आहे त्यामुळे इतक्या लवकर तो प्रदक्षिणा घालू शकतो. किती दिवसात? 88 दिवसात. पृथ्वीचे 88 दिवस म्हणजे त्याचा 1 वर्ष होतो. ठीक आहे. बघा बुध ग्रह दिसायला कसा आहे बघा, हा असा आहे. मर्क्युरी पासिंग इन फ्रंट ऑफ दी सन, म्हणजे मर्क्युरी हा सगळ्यात छोटा आहे आणि तो पास करताना बघा किती छोटा दिसतो इथं. ठीक आहे. तर हे झालं आपला बुध ग्रह. तर पहिला ग्रह झाला बुध ग्रह. दुसरा ग्रह कोणता आहे? आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे. दुसरा ग्रह आहे शुक्र ग्रह. शुक्र ग्रहामध्ये व्हीनस किंवा शुक्र ग्रह, ठीक आहे, शुक्र ग्रह याचं ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण हे कार्बन डायऑक्साईडने बनलेलं असतं. म्हणजे आपल्या वातावरणात काय बघा, आपल्या वातावरणात, आपल्या पृथ्वीमध्ये वातावरण आहे ना, बाजूला जमिनीच्या वरतीचं हवा आहे त्याला वातावरण म्हणतो आपण. तर त्या वातावरणात आपल्या पृथ्वीवर काय काय आहे? नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे आणि दुसरे वायू पण आहेत.
पण या ग्रहावर सगळ्यात जास्त कोणता वायू आहे याच्या वातावरणामध्ये? कार्बन डायऑक्साईड, जो आपण शरीरातून सोडतो ना केल्यानंतर, तो वायू कोणता आहे? तो वायू आहे कार्बन डायऑक्साईड, बरोबर आहे. तर एक्सटेन्सिव्ह लावा फ्लो म्हणजे या ग्रहावर ज्वालामुखी ते ज्वालामुखी आहेत भरपूर. तर ज्वालामुखीचा जो लावा आहे तो सगळीकडे वाहत असतो या ग्रहावर. सौरमालेतील सर्वात गरम ग्रह म्हणून या ग्रहाची ओळख आहे. सगळ्यात गरम. पहिलेचा कोणता होता? सगळ्यात छोटा होता. आता हा कोणता आहे? सगळ्यात गरम असा ग्रह सूर्यमालेतला आहे, बरोबर. इथलचं तापमान हे 460 डिग्री सेंटीग्रेड. बघा पहिलेच आपला ग्रह जो होता दिवसा गरम आणि रात्र थंड होतो, बरोबर आहे, आपला जो बुध ग्रह आहे. पण या ग्रहाचं तसं नाही. या ग्रहाचं दिवस असो रात्र असो केव्हा पण असो 460 आणि त्या दरम्यानच तापमान राहतं. म्हणजे नेहमी गरम असलेला हा आपला प्लॅनेट आहे, तो ग्रह आहे. दाट ढगामुळे पृष्ठभाग दिसतच नाही. वातावरणात कार्बन डायऑक्साईड खूप आहे. तर आधी आपण हे केलेलं की या ग्रहाचं वातावरणामध्ये सगळ्यात जास्त काय आहे? कार्बन डायऑक्साईड आहे. आणि इतकं दाट आहे की तुम्ही वरतून जरी बघितलं तरी खालचा त्याचा पृष्ठभाग किंवा त्याची जमीन ही वरतून दिसतच नाही. आकाराने पृथ्वीच्या जवळपासच आहे म्हणून त्याला अर्थ ट्विन म्हणतात. आकाराने बरोबर पृथ्वीच्या सारखाच आहे, त्यामुळे काय म्हणायचं? पृथ्वीचा जुळा भाऊ या नावाने पण याला ओळखलं जातं. आणि सूर्य आणि चंद्रानंतर आकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह हा आहे. बघा आपले आई वडील किंवा आपले आजी आजोबा तुम्हाला केव्हा केव्हा म्हणले असतील शुक्र तारा बघितला का? बघा शुक्र तारा किती छान दिसतोय आज आकाशात. तो शुक्र हा तारा नसून तो शुक्र हा आपला हाच ग्रह आहे जो खूप जास्त तेजस्वी आकाशात दिसतो. कारण सूर्याच्या जवळ आहे आणि सूर्याचा जो प्रकाश त्याच्यावर पडतो तोच परत येऊन आपल्याकडे दिसतो आणि त्याच्यामुळे तो तेजस्वी ग्रह दिसतो. स्वतःचा प्रकाश ग्रहाला आहे का? नाही. या ग्रहांना खरं तर स्वतःचा प्रकाशच नसतो. तो सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडून तो तेजस्वी बनतो. ठीक आहे. आता झाले 2 ग्रह. किती ग्रह झाले? 2 ग्रह. आता आपण बघूया तिसरा ग्रह. आता तिसरा ग्रह म्हणजे कोणता ग्रहाकडे? तिसऱ्या ग्रहावर तर आपणच राहतो. तिसऱ्या ग्रहाचं नाव काय? अर्थ किंवा पृथ्वी. ठीक आहे. पृथ्वी कशी दिसते? हे बघा, हे पृथ्वी अशी दिसते, बरोबर ना. पृथ्वीवर काय आहे? जीवन असलेला एकमेव ज्ञात ग्रह. आपल्याला दुसरा ग्रह माहित नाही ज्याच्यावर कुठं एलियन्स राहतात का? एलियन म्हणतो ना, जिथे जीव जंतू असतात अशांना जे एलियन म्हणतात. अशा दुसऱ्या ग्रहावर कुठेही अजून तरी आपल्याला ज्ञात नाही आहे की कुठं एलियन राहतात, जीवजंतू राहतात. फक्त पृथ्वीवर राहतात. वातावरण आपल्याला उल्कापिंडापासून आणि सूर्यकिरणापासून वाचवते. आता पृथ्वीवरचं एक वातावरण आहे. प्रत्येक ग्रहावर वातावरण असते किंवा नसतं, पण आपल्या ग्रहावर आहे का? आहे ना. आपण इथं उभं राहिलो पृथ्वीच्या जमिनीवर, तर जमिनीपासून एक 20-30 किलोमीटर 40 किलोमीटर पर्यंत चांगले जास्त वायू आहेत, खूप सारा वायू आहेत. तर त्या वायूंना काय म्हणतो आपण? त्या वायूंना वातावरण असं म्हणतो, बरोबर आहे. तर या वातावरणामुळे आपल्याला काय होतं? आपल्याला प्राणवायू तो भेटतो, पण भरपूर वेगवेगळ्या जे बाहेरचे किरण येतात सूर्यांचे हानिकारक, ते पण हे वातावरण तिला अडवतं आणि आपल्याला सुरक्षित ठेवतं. ठीक आहे. पृष्ठभागावर पाणी सर्वाधिक 70% भाग हा महासागरांनी भरलेला आहे. बघा आपल्या पृथ्वीवर जी जमीन आहे ती फक्त 30% आहे आणि बाकीचं काय आहे? पाणी आहे. तर 70% भागावर आपल्या पृथ्वीच्या पाणी आहे. असं दुसऱ्या ग्रहांवर फार कमी, दुसऱ्या ग्रहावर पाणीच नाही आहे भरपूर जागी. तर पृथ्वीचं 1 वर्ष म्हणजे 365 दिवस. हे तर तुम्हाला माहितीच आहे, मी सांगायला नको. तर 365 दिवसात आपण काय करते? पृथ्वी सूर्याची प्रदक्षिणा घालते. रोज स्वतःभोवती तर फिरतेच 24 तासामध्ये, पण 365 दिवसांमध्ये पृथ्वी सूर्याभोवती पण फिरते, बरोबर आहे. तर ही आहे आपला सूर्य. आणि तो कितवा ग्रह झाला आपला? किती झाले? 3 झालेत. अजून आपल्याला आता बघूया आपण चौथा ग्रह. चौथा ग्रहाचं तुम्ही खूप सारं ऐकलं असेल, कारण बघा नासा किंवा वेगवेगळे जे भारतीय किंवा
परकीय स्पेस एजन्सी असतात जे स्वतः रॉकेट आकाशात पाठवतात, त्यांनी भरपूर जणांनी मंगळ ग्रहावर रॉकेट पाठवलेली आहेत, लोक नाही पण रोबोट्स पाठवलेले आहेत. तर याला लाल ग्रह म्हणतात, रेड प्लॅनेट म्हणतात. काय म्हणतात? रेड प्लॅनेट. रेड प्लॅनेट म्हणजे कोणता? मंगळ ग्रह, मार्स. मंगळ ग्रह म्हणजे मार्स प्लॅनेट. ठीक आहे. तर याचं पृष्ठभागावर काय, याची माती जी आहे, मातीमध्ये खूप सारं लोखंड आढळतं, त्यामुळे या मातीचा कलर हा लाल आहे. लाल माती इकडे जास्त असते. ठीक आहे. गणपतीला आणतो ना आपण लाल माती, तर ती सगळ्यात जास्त लाल माती ही या ग्रहावर आढळते, म्हणून याला लाल ग्रह असं म्हणतात. सौरमालेत सर्वात मोठा ज्वालामुखी, सगळ्यात मोठा ज्वालामुखी जो आहे तो या ग्रहावर आढळतो. त्याला काय, त्याचं नाव काय? ऑलिम्पस मॉन्स. लक्षात ठेवायचं. कोणी विचारलं की सौरमालेत सगळ्यात मोठा ज्वालामुखी कोणत्या ग्रहावर आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे मंगळ ग्रहावर आहे. त्याचं नाव काय आहे? ऑलिम्पस मॉन्स. इथे आढळतो. कोणत्या ग्रहावर? मंगळ ग्रहावर. मंगळावर पाण्याचे बर्फ सापडते, म्हणून जीवनाच्या शक्यतेवर संशोधन आहे. पण बऱ्याच वर्षावर, म्हणजे कोट्या वर्षाआधी मंगळावर जिवंत नाही पण पाणी भरपूर होतं असं म्हणलं जातं. त्यामुळे तिथं जीवन पण आढळते की नाही याचं संशोधन भरपूर लोक करतायत आपल्या इकडे. मंगळावर सर्वाधिक अंतराळ मोहीम पाठवण्यात आलेल्या आहेत. बरं, भारतानं पण, आपल्या इस्रोनं पण मंगळावर एक यान पाठवलेलं आहे, जे की मंगळावर जाऊन तिथं त्यानं तिथलचं जे सॅटेलाइट म्हणतो आपण, आपल्या भारताचे पृथ्वीवरचं सॅटेलाइट आहेच, पण मंगळावर पण सॅटेलाइट भारताने पाठवून एक विक्रम तयार केलेला त्यावेळेस. ठीक आहे. तर ही फार मोठी गोष्ट आहे. बघा, आपण पण किती जवळ झालोय मंगळाच्या, की उद्या तुम्ही जर शिकले छान, खूप चांगले इस्रोमध्ये सायंटिस्ट झाले, तर या मंगळ ग्रहावर पण जे रॉकेट पाठवण्यात येईल त्याचं त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन असेल, त्याच्यात तुमचा सहभाग असेल. त्यामुळे शिक्षण खूप महत्वाचं आहे. बघा, आता त्यानंतर आता किती झाले प्लॅनेट, किती ग्रह झाले? 4 ग्रह झाले. आता आपण बघूया 5वा ग्रह. 5व्या ग्रहाचं नाव काय आहे? गुरु ग्रह किंवा बृहस्पती पण याला म्हणतात. ठीक आहे. तर हा जो कसा दिसतो बघा, असा दिसतोय. हा एवढा मोठा आहे की याच्यात बऱ्याच साऱ्या पृथ्वी याच्या समोर एकदम छोट्या दिसतील, एवढा मोठा ग्रह आहे. तर सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह, सगळ्यात मोठा ग्रह कोणता आहे? ज्युपिटर किंवा गुरु ग्रह हा सगळ्यात मोठा सूर्यमालेतला ग्रह आहे. प्रसिद्ध आहे ग्रेट रेड स्पॉट, हा प्रचंड वादळाचा डाग आहे. आता बघा, तुम्ही एकदा बघा याच्यावर की काय दिसतं. या चित्रात थोडंसं काहीतरी अजून एक गोष्ट बघण्यासारखी आहे, की इथं बघाल, इथं काय दिसतोय? एक डाग दिसतोय, पण तो डाग नाहीये, तो एक मोठं वादळ आहे. चक्रीवादळ म्हणतो ना आपण, चक्रीवादळ आलंय. तर तसा चक्रीवादळ आहे. त्याचा आकाश किंवा त्याचा जो आकार आहे तो पृथ्वीपेक्षा मोठा असेल एवढं मोठं चक्रीवादळ आहे तिथं. आणि ते बरोच वर्ष, म्हणजे करोडो वर्षापासून तो चक्रीवादळ चालूच आहे. तर या जो चक्रीवादळ दिसतं दुर्बिणीने जेव्हा पाहतो तेव्हा असं रेड किंवा लाल डाग असल्यासारखा असा दिसतो. त्यामुळे त्याला काय म्हणतात? ग्रेट रेड स्पॉट असं या जागेला तिथं गुरुग्रहासाठी म्हणतात. 70 पेक्षा जास्त चंद्र. आपल्याला किती चंद्र आहे? तो आपल्याला एकच चंद्र आहे ना. तर या ग्रहाला 70 पेक्षा जास्त चंद्र, आणि काही चंद्र तर पृथ्वी एवढे मोठे. टायटन नावाचा एक त्यांचा चंद्र आहे जो पृथ्वी एवढा मोठा आहे. बघा किती चमत्कारिकच गोष्ट आहे की नाही. चमत्कारिक म्हणजे मजेदारी गोष्ट आहे की नाही, की एवढा मोठा ग्रह आहे की याचे उपग्रह पण पृथ्वी एवढे आहेत. आणि याला गॅस जायंट म्हणतात. म्हणजे गॅस जायंट का म्हणतात? तर तुम्ही यात उडी मारली तर हा पूर्ण गॅस आहे, तर जमीन नाहीच. जमीन आहे म्हणजे तुम्ही उडी मारली तर खाली फक्त गॅस मध्ये जात राहणार त्याच्या गर्भापर्यंत. तर म्हणून याला गॅसला वायू म्हणतो ना आपण, तर याला गॅस जायंट किंवा
जायंटला म्हणतो मोठा एक प्रकार राक्षस, गॅसचा राक्षस असं पण संबोधण्यात येतं या ग्रहाला. तर कितवा ग्रह झाला आपला, किती झाले, 5 झाले बरोबर. 5 झाले तर आपण जाऊया पुढच्या वेळेस. हा कोणता बरं, हा बघितलेला आहे तुम्ही, हा खूप चांगला एक युनिक दिसणारा ग्रह आहे, त्याचं नाव आहे शनी ग्रह. शनी ग्रह किंवा सॅटर्न, शनीला काय म्हणतो आपण, सॅटर्न म्हणतो, शनी सॅटर्न. ओके, शनी लागली म्हणतात की नाही, शनी लागली पाठीमाग. तर या ग्रहावरनं पहिलेचे जे जुने लोक होते त्या याच्यामध्ये राशी भविष्यामध्ये या ग्रहाला पकडून त्यांनी ते संबोधायचे की शनी या ग्रहाला असायचं. तर हा सेकंड लार्जेस्ट प्लॅनेट आहे, सगळ्यात दुसरा मोठा ग्रह आहे आपल्या सूर्यमालेत. आणि याला एक छान अशी मजेदार अशी गोष्ट बघा, याला कडा आहे. आपण काय करतो, हातात कडी घालतो की नाही, बांगडी घालतो की नाही, तशी बांगडी सारखा आकार असलेला या कडा याच्या बाजूला आहे. हा कोणता ग्रह आहे, शनी. सुंदर आणि मोठ्या कड्यासाठी प्रसिद्ध असलेला, बर्फानी धुळीने बनलेला, बर्फानी धूळ आहे त्याच्यात. पण कसं आहे बर्फ, आता तुम्ही म्हणसाल सर तुम्ही तर म्हणले याच्यावर पाय ठेवता येत नाही, म्हणजे याच्या इथं जमीन नाही, मग बर्फ तर तुम्ही सांगताय, बर्फ आहे पण बर्फाचं काय आहे, बर्फ ही जी दलदल सारखं असतं ना की त्याच्यात पाय ठेवला तर कसं जातो, खाली जातो की नाही दलदलीमध्ये, तशाच प्रकारात हा बर्फ आहे, ज्याच्यात तुम्ही पाय ठेवला तर तो मध्ये मध्येच जातो, कुठेही तुम्हाला पाय ठेवायला जागा या ग्रहावर नाहीये. सौरमालेतील सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह बघा, गुरुग्रहाला पण चंद्र होते, 70 पेक्षा मोठे जास्त चंद्र आहेत. या ग्रहाला पण खूप चंद्र आहेत, पण या ग्रहाला छोटे चंद्र, छोटे छोटे आहेत, असंख्य चंद्र आहेत, मोजता येणार नाही असे एवढे चंद्र या ग्रहाच्या या कडीमध्ये आहेत. कुठे आहेत, या कडीमध्ये आहेत. त्याच्यामुळे हा ग्रह, या ग्रहात सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह हा आपला शनी ग्रह आहे. आकाराने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा आहे, हलका ग्रह आहे, खूपच हलका आहे. कारण काय, त्याच्यात वायू आणि धूळ आणि जे बर्फाची स्लशी म्हणतात त्या बर्फामुळे बनलेला असल्यामुळे याचं वजन खूपच हलकं असं आहे. तिसरा आला युरेनस. युरेनस मध्ये काय आहे, युरेनस हा ग्रह हा फार विचित्र याचं गुणधर्म आहे की हा बाकीचे ग्रह आडवे असे फिरत असले तर हा उभा फिरतो. युरेनस आईस जायंट म्हणजे आईसने बनलेला किंवा बर्फाने बनलेला आहे, 90 अंश झुकलेला आहे. म्हणजे जो एखादे ग्रह जे असे फिरतात, या अक्षावर फिरणारे ग्रह असतात बाकीचे, हा त्या अक्षावर फिरत नाही, तो आडवा होऊन उभ्या अक्षावर फिरणारा ग्रह आहे. त्याचा कलर कोणता आहे, निळसर आणि मिथेनने बनलेला आहे बरोबर. तर हा आहे आपला 7वा ग्रह. आता बघूया आपण पुढचा, नेपच्यून. नेपच्यून ग्रह हा सगळ्यात बाहेरचा आणि सगळ्यात लास्टचा म्हणजे 8वा ग्रह मानला जातो आणि सगळ्यात थंड ग्रह, नेहमीच थंड असलेला, म्हणजे निगेटिव्ह. बघा निगेटिव्ह, निगेटिव्ह म्हणजे ऋण 353 डिग्री सेल्सिअस फॅरनहाइट याची तापमान असलेला हा ग्रह आहे. का, कारण सूर्याच्या खूप दूर आहे, इतका दूर आहे की 4.5 बिलियन किलोमीटर हा सूर्यापासून दूर आहे. कोणता ग्रह, नेपच्यून. तर आता आपण काय बघितलं, 8च्या 8 ग्रह बघितलेत. तर आता आपण बघूयात 8 ग्रह बघितलेत आपण, आणि 8 ग्रहामध्ये काही काही जागी एक मजेशीर गोष्ट असते. तर हा आहे केपलर बेल्ट. केपलर बेल्ट हा कुठं आहे, हा पट्टा जो आहे नेपच्यूनच्या पलीकडे खूप दूर आहे. म्हणजे हे जेव्हा ग्रह संपतात त्याच्यानंतर पण, ग्रह संपल्यानंतर पण असं नाही की तिथे काहीच नाही भेटणार तुम्हाला ग्रह संपल्यानंतर, तर त्यानंतर पण एक असा पट्टा आहे जिथं छोटे खडक, मोठे खडक, मोठे ग्रह म्हणता येतील एवढे मोठे मोठे जे खडक आहेत ते आहेत. तर हे कोणते आहेत, केपलर बेल्ट. केपलर बेल्ट मध्येच हा पट्टा नेपच्यूनच्या पलीकडे खूप दूर आहे. इथे बर्फ, धूळ आणि खडकांची बनलेले अनेक छोटे छोटे वस्तू आहेत. तर प्लुटो, ह्युमिया,
आणि मेकमेक असे सारखे छोटे छोटे ग्रह जे आपण ग्रह मानू शकतो, पण ग्रहात त्या वाक्यामध्ये ते बसत नाहीत, अशा वस्तू किंवा असे दगड तिथं आहेत. त्यांना आपण काय म्हणू, वटुग्रह म्हणू शकू. तर सौरमालेतील अनेक धूमकेतू जे आहेत, धूमकेतू आपल्याकडे येतात ना, धूमकेतू असे बघितलेले आपण आकाशात, ते धूमकेतू याच पट्ट्यामधनं आपल्या पृथ्वीकडं येत असतात. तर बघा आता आपण आज काय शिकलोय मग या व्हिडिओमधून. आता आपण एक थोडीशी उजळणी करूयात. तर या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो, आपल्याकडं 8 ग्रह आहेत. 8 ग्रह आहेत आपल्या सूर्यमालेत, बरोबर. पहिला ग्रह कोणता, पहिला बुध ग्रह, त्याला आपण काय म्हणतो, मर्क्युरी पण म्हणतो. दुसरा ग्रह कोणता, शुक्र, त्याला आपण काय म्हणतो, व्हीनस पण म्हणतो. तिसरा ग्रह कोणता, पृथ्वी. हा ग्रह सगळ्यात छोटा, हा ग्रह सगळ्यात गरम, हा आपलं घर. चौथा ग्रह कोणता, मंगळ. याचं काय वैशिष्ट्य आहे, लाल ग्रह, बरोबर, लाल ग्रह. नंतर कोणता, पाचवा कोणता, गुरु किंवा बृहस्पती म्हणतो, ज्याला आपण आता इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ज्युपिटर. हा सगळ्यात मोठा, जायंट, खूप मोठा असा असलेला ग्रह. नंतर कोणता आहे, 6वा शनी. शनीचं वैशिष्ट्य काय आहे, मोठी कडा असलेला हा ग्रह, बरोबर. 7वा कोणता, युरेनसचं हे काय आहे, बाकीचे ग्रह आडवे फिरतात, हा उभा गोल फिरतो स्वतःभोवती. असा हा 7वा. आणि 8वा ग्रह कोणता आहे, नेपच्यून. हा ग्रह कशासाठी फेमस आहे, तर सगळ्यात बाहेरचा आणि सगळ्यात थंड असलेला हा ग्रह आहे, बरोबर. असे 8च्या 8 ग्रह तुम्हाला पाठ पाहिजेत. आणि त्याचा क्रम पण पाहिजे, की पहिला कोणता आहे, तो दुसरा कोणता, तिसरा कोणता, हा क्रम तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. तर आता आपण एक प्रश्न घेऊयात. तुम्हाला आता सगळं माहिती आहे, तर एक मी तुम्हाला दोन प्रश्न विचारणार खरं पाहिलं तर सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे, आताच बघितलंय, सगळ्यांनी सांगा. शनी की बृहस्पती म्हणजे गुरु, की नेपच्यून की मंगळ, कोणता. तर बृहस्पती किंवा गुरु हा सगळ्यात मोठा ग्रह आहे. आणि दुसरा आता हे बघूया, प्रश्न बघूया. ठीक आहे. शनी ग्रहाची सर्वात प्रसिद्ध वैशिष्ट्य कोणती आहेत, तो मोठा तिथं वादळ आहे, की जास्त तापमान आहे, की सुंदर कडे आहेत त्याला, की लाल रंग आहे, सांगा बरं, लवकर सांगायचं. काय आहे, सुंदर कडे असलेला हा शनी ग्रह आहे, बरोबर आहे की नाही. तर बघा बरं किती छान उत्तर दिले सगळ्यांनी. आणि आज आपण काय शिकलो, आज आपण सूर्यमालेबद्दल सगळं माहिती शिकलो, मजेदार गोष्टी पण शिकलो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या, कारण हे बघा आपण जिथं राहतोय, कुठं राहतोय, तर आपलं एक सूर्यमाला ही पण आपलं घरच आहे. दुसरीकडे बाहेर जाल तर कोणाचं नाव सांगणार तुम्ही, सूर्यमालेचं नाव सांगणार ना, आम्ही या सूर्यमालेतून आलोय. तर हे सूर्यमाला पण आपल्या घर आहे, तर हे घराबद्दल पण आपल्या माहिती आपल्याला ठेवणे गरजेचे आहे. तर मग हे सगळे ग्रह जे आपले शेजारी आहेत त्यांची आपल्याला माहिती पाहिजे, त्यांचे नावं माहिती पाहिजेत, आणि त्यांचे मजेदार गोष्टी पण आपल्याला माहिती पाहिजेत. चला आता इथंच थांबूया. आज आपण सूर्यमाला शिकलोय, पुढच्या वेळेस काहीतरी नवीन शिकूया. थँक्यू.